आज आपण प्रोटीनने भरपूर असलेल्या मुगाच्या डाळीचे सांडगे बनवतोय। अतिशय चविष्ट हे सांडगे तयार होतात। यासाठी मी पिवळी मुगाची डाळ घेतली आहे। हवं तर सालींची डाळ पण तुम्ही इथे घेऊ शकता। तर आता डाळ भिजत कशी घालायची ते पाहूया। 1 वाटी मुगाची डाळ मी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतली। झाकण ठेवून ही डाळ रात्रभरासाठी भिजत ठेवायची आहे। 2 तास जरी ही डाळ भिजत घातली तरी एकदम पटकन भिजली जाते आणि आपण त्यापासून लगेच सांडगे तयार करू शकतो। पण मी इथे रात्रभरासाठी डाळ भिजत ठेवली होती। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहूया, डाळ चांगली इथे मला भिजलेली दिसते। नमस्कार, मी स्वप्ना। आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक आणि कमेंट नक्की करा। चला तर आता आपली डाळ छान भिजलेली आहे आणि ही आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। यासोबतच आपल्याला एक हिरवं वाटण बनवायचं आहे। त्यासाठी काय घेतलं आहे पाहूया। तर यासाठी मी घेतले आहेत 6 ते 7 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। तर हे वाटण वेगळे न करता मी मुगाच्या डाळीमध्येच हे टाकून बारीक करून घेणार आहे। मुगाची डाळ ही पौष्टिक असून ती शरीराला थंडावा देणारी असते। त्यामुळे खास करून उन्हाळ्यात या डाळीचे सांडगे किंवा वडे केले जातात। उन्हाळ्यात बऱ्याचदा हिरव्या भाज्या कमी प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध असतात। अशा वेळी हे डाळीचे वडे किंवा सांडगे खूपच उपयुक्त ठरतात। पटकन याची भाजी आपण वेळेवर बनवू शकतो। आता एक महत्त्वाची टीप म्हणजे ही डाळ बारीक करताना पाणी यामध्ये जास्त घालायचं नाही। अगदी तेवढ्यापुरतं एक छोटा चमचा पाणी टाकायचं आहे। जर जास्त पाणी याच्यात टाकलं तर आपले वडे फसू शकतात, कारण ऑलरेडी मुगाची डाळ ही चिकट नसते, अशी मोकळी मोकळी आणि हलकी असते। त्यामुळे ही डाळ आपल्याला घट्टच ठेवायची आहे। तर अगदी थोडंसं पाणी टाकून मी मिक्सरमध्ये ही जाडसर अशी फिरून घेणार आहे। मिश्र डाळीचे पारंपरिक सांडगे कसे बनवायचे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली आहे, जाऊन नक्की चेक करा आणि तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा। तर 2 ते 3 टप्प्यामध्ये मी ही डाळ छान बारीक करून घेतली आहे। आता या वड्यांची चव वाढवण्यासाठी इथे काही मसाले घालायचे आहेत, ते आपण पाहूया। तर सगळ्यात आधी यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा मीठ, अर्धा चमचा जिरं आणि थोडासा हिंग यामध्ये मी टाकला आहे। हिंगाने या वड्यांची चव तर छान होणारच आहे, पण पचनासाठी पण हिंग खूप चांगला असतो। इथे मी हिरव्या मिरच्या ऑलरेडी आधी टाकलेल्या आहेत, त्यामुळे लाल मिरची मी यामध्ये अजिबात टाकलेली नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। चव वाढवण्यासाठी हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकून मी इथं हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। मुगाच्या डाळीचे वडे किंवा सांडगे पटापट होण्यासाठी मी इथे एका ट्रिकचा वापर केला आहे, तो आपण पुढे पाहूया। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही दर उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचे सांडगे बनवता हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। डाळीची कन्सिस्टन्सी पहा, अगदी घट्ट असे बॅटर मी इथे बनवले आहे। आणि आता हे वडे झटपट होण्यासाठी मी घेतले आहे एक चकलीचा साचा आणि त्याच्यामध्ये 3 होल असलेली प्लेट घेतलेली आहे। हे पहा, अशा प्रकारची मी चकलीची चकती इथे घेतलेली आहे आणि आता ती या साच्यामध्ये मी टाकून घेतली आहे। आतून साच्याला तेल लावून घेतलं आहे, म्हणजे पीठ बॅटर जास्त साच्याला चिटकणार नाही आणि मांड खराब होणार नाही। आता याच्यामध्ये बॅटर टाकून घेऊया। या ट्रिकने घंट्याचे काम मिनिटामध्ये होते, म्हणजे जे वडे टाकायला आपल्याला 1 तास लागतो तर तिथे 5 मिनिटातच पटापट हे वडे टाकून तयार होतात। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही हे वडे किंवा सांडगे बनवाल तेव्हा ह्या ट्रिकचा वापर नक्की करा, म्हणजे तुमच्या वेळेची बचत होईल आणि पटकन तुम्हाला सांडगे वडे करता येतील। तर आता अशा प्रकारे चकलीचा साचा मी वरतून गोल पटापट फिरवते आणि हातही असा गोल फिरवते, म्हणजे वडे पटापट खाली पडतात। व्हिडिओ पाहत आतापर्यंत तुम्ही इथपर्यंत आला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला एक लाईक करा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की साच्याने किती पटापट हे वडे पडत आहेत। मी एक प्लास्टिकचा कागद टाकून घेतला आहे, त्याला तेल लावायची अजिबात गरज नाही। त्याच्यावरच मी हे वडे टाकून घेतलेत। वाळल्यानंतर एकदम पटकन हे वडे निघतात। 2 प्रकारे मी इथे वडे पाडून घेतले आहे, एक या साच्याच्या पद्धतीने आणि दुसरं म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने हाताच्या साह्याने जसे वडे पाडतो त्या प्रकाराने मी अर्धे वडे टाकून घेतले। हा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकवर टाकू शकता। जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता साच्याने इथे मी पटापट सांडगे पाडून घेतले आहेत। आता पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे ते आपण पाहूया।
यासाठी मी वड्याचे थोडे मिश्रण घेतले आणि 5 बोटाच्या साहाय्याने प्रेस करून सर्व वडे टाकून घेतले। उन्हाळी विशेष वाळवण्याच्या गव्हाची पारंपरिक कुरडई, रव्याची कुरडई, साबुदाणा पापड आणि मिश्र डाळीचे सांडगे असे अनेक समर रेसिपीज वाळवणाच्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत। त्या पण तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की चेक करा। आता सर्व सांडगे इथे माझे टाकून झाले आहेत। 3 ते 4 दिवस मी याला छान कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आणि एका स्वच्छ डब्यामध्ये हे सांडगे भरून घेणार आहे। अशा प्रकारे वर्षभर हे सांडगे आपण एका डब्यामध्ये भरून स्टोअर करू शकतो आणि हवं तेव्हा आपल्याला याची भाजी बनवता येते। तर तयार झाले आहेत आपले चविष्ट मुगाच्या डाळीचे वडे किंवा सांडगे। तर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन सबस्क्राईब करून एक कमेंट देखील नक्की करा। चला तर पुन्हा मिळूया अशीच एक समर वाळवण रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा आणि पाहत राहा आपले यूट्यूब चॅनल मराठमोळी यूट्यूब चॅनल A1 स्वप्नाज किचन।